सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झाले. जर तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल आणि तुमच्या घरात जास्तीत जास्त 2 मुली असतील तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी बचत करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांच्या उत्पन्नातून थोडी बचत करून पालक त्यांच्या मुलींच्या पुढील अभ्यास आणि लग्नासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी मोठा निधी गोळा करू शकतात. आता अनेक पालकांच्या मनात असे प्रश्न असतात की त्यांनी त्यांचे उत्पन्न कसे आणि कुठे वाचवावे. जे पालक आपल्या मुलींच्या नावावर पैसे वाचवण्यासाठी चांगला पर्याय शोधत आहेत त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही, कारण पोस्ट ऑफिस त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना नावाची एक अतिशय चांगली आणि प्रशंसनीय योजना चालवत आहे. सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजना ही एक अशी योजना आहे ज्यांतर्गत मुलींच्या नावाने दीर्घकालीन बचत खाती उघडली जातात, ज्यावर पालक कोणत्याही दबावाशिवाय त्यांच्या उत्पन्नानुसार लाखो रुपयांचे निधी गुंतवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की ही योजना पालकांसाठी आतापर्यंतची सर्वात विश्वासार्ह योजना ठरली आहे, कारण या योजनेत पालकांना बचतीच्या आधारावर चांगल्या व्याजदरासह हमी परतावा दिला जातो आणि त्याचवेळी त्यांच्या पैशांना चांगली सुरक्षा देखील मिळते. सुकन्या समृद्धी योजनेच्या लोकप्रियतेमुळे आता अधिकाधिक पालक त्यांच्या मुलींसाठी या योजनेअंतर्गत बचत करण्यासाठी खाती उघडत आहेत. जर तुम्हालाही येथे बचत करण्यात रस असेल तर आमच्या सूचनेनुसार तुम्ही आताच योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवावी. सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता. सुकन्या समृद्धी योजनेच्या स्थापनेपासून खालील महत्त्वाचे नियम लागू केले गेले आहेत. खाते उघडणाऱ्या पालकाकडे आणि मुलीकडे भारतीय नागरिकत्व असले पाहिजे. योजनेच्या नियमांनुसार बचत खाते फक्त ऑफलाईन पद्धतीने स्थापित केले जाते. बचत खाती फक्त 10 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावे उघडली जातात. एका कुटुंबाच्या आयडीवरून येथे फक्त 2 मुलींचे खाते उघडता येते. पालक मध्यमवर्गीय कुटुंबातील असावा आणि त्याला उत्पन्नाची मर्यादा असावी. सुकन्या समृद्धी योजनेत मासिक वार्षिक बचत. सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांनुसार पालक त्यांच्या परिस्थितीनुसार मासिक किंवा वार्षिक आधारावर बचत करू शकतात. या योजनेअंतर्गत पालकांसाठी किमान बचत मर्यादा 250 रुपये पासून सुरू करण्यात आली आहे. याशिवाय ज्या पालकांचे उत्पन्न चांगले आहे आणि ज्यांनी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत त्यांच्या मुलींसाठी खाते उघडले आहे ते वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये बचत म्हणून जमा करू शकतात. ही बचत मर्यादा तरतूद पालकांसाठी खूपच सोयीस्कर आहे. सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये. दीर्घकालीन बचतीची संधी. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालकांना दीर्घकालीन बचतीची संधी दिली जाते, म्हणजेच ते या योजनेत त्यांच्या मुलींच्या नावावर 18 वर्षांसाठी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बचत करू शकतात. बचत खात्यावरील व्याजदर. सध्या सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यावर 8.2% पर्यंत व्याजदर लागू आहे, म्हणजेच या व्याजदराच्या आधारे गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो. करमुक्त गुंतवणूक. योजनेच्या नियमांनुसार पालकांनी केलेल्या बचत गुंतवणुकीवर कोणताही कर नाही, म्हणजेच ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे. वांशिक समानता. सरकारी नियमांनुसार सुकन्या समृद्धी योजनेत कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा भेदभाव नाही, म्हणजेच सर्व पालकांना त्यांच्या मुलींच्या नावावर बचत करण्याची समान संधी दिली जाते. सुकन्या समृद्धी योजनेचा निधी कसा मिळवावा. सुकन्या समृद्धी योजना खात्याच्या परिपक्वतेनुसार अर्जदाराला फॉर्मच्या आधारे निधी प्रदान केला जातो. याशिवाय ज्या पालकांना मुदतपूर्तीपूर्वी निधीची रक्कम मिळवायची आहे त्यांना योजनेचे काही विशेष नियम आणि कायदे पाळणे आवश्यक आहे, जे पोस्ट ऑफिस तुम्हाला समजावून सांगेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडायचे. सुकन्या समृद्धी योजनेचे बचत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते. योजनेचा बचत खाते फॉर्म येथून मिळवा. एकदा तुम्हाला स्कीम फॉर्म मिळाला की तुम्हाला त्यात सर्व माहिती भरावी लागेल. जर तुम्हाला फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल तर कृपया कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. फॉर्म भरल्यानंतर फॉर्मसोबत कागदपत्रे जोडा आणि काउंटरवर सबमिट करा. आता बचत खाते फॉर्म आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे उघडले जाईल. पालकांनी आवश्यक पैसे देऊन खाते पासपोर्ट मिळवावा.